मी देवाला प्रार्थना करेल की हा आजार सर्वांनाच झाला पाहिजे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली बेसिन जवळचं पसरलेलं सामान नीटनेटकं ठेवण्यापासून. मला थोडं जरी घरामध्ये सामान इकडचं तिकडं झालेलं दिसलं की माझा जीव मला अगोदर म्हणतो बाकीचं सर्व सोड आणि अगोदर ते सामान नीट ठेव. हो, मी बोलत आहे ओसीडी बद्दल आणि हाच ओसीडी मला आहे आणि कदाचित यामुळेच मी माझे काम जेव्हाचे तेव्हा करते. पण आता किचन पूर्णपणे बहिणीकडे असल्याने तिथे सर्व काय ठेवायचं काय नाही तीच ठरवते आणि तिला ओसीडी नाहीये म्हणून किचन आता मला पाहिजे तसं राहत नाही. खरंच माझ्यासारखा हा आजार सर्वांनाच झाला पाहिजे, जेणेकरून आळशी लोक कामाला लागतील. आणि तुम्हाला सुद्धा हा आजार असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण कधी कधी हा आजार मेंटली डिस्टर्ब करतो. म्हणजे बघा, आता मी एवढी आजारी होते पण तरी सुद्धा मला सर्व गोष्टी जिथल्या तिथं पाहिजे होत्या. यामुळे कधी कधी खूप इरिटेट होत होते. पण असो, वाईट पेक्षा ही गोष्ट जास्त चांगली आहे. तर आज मी बाकीची सर्व कामं आवरली, ऑफिसचं पण काम झालं आणि मग इव्हिनिंगला मला थोडंसं बाहेर जायचं होतं. एक घरामध्ये नवीन वस्तू आणायची होती. ती कोणती तुम्ही गेस करून सांगू शकता आणि नाही सांगितलं तर लवकरच कळेल तुम्हाला. सो मग मस्त पैकी असं रेडी झाले होते. टॉपची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि बघा, आज मी मस्त 2 वेण्या घातल्या होत्या. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा माझे हेअर खूप छोटे होते आणि तेव्हा वाटायचं की माझ्या पण मस्त लांब लांब वेण्या आल्या पाहिजे, कारण अभ्यासाच्या लोडमुळे मम्मी कधीच केस वाढवू देत नव्हती. त्यानंतर मग आल्यावर आम्ही खिचडीच बनवणार होतो. सो दोघींनी मिळून मस्त पैकी खिचडी बनवली आणि आज कितीतरी दिवसांनी मी किचन मध्ये पाय ठेवला होता. बाय द वे, कमेंट मध्ये तुमचं ओसीडी वर काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.